हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की जय। यदा लंबोदरं हन्ति सदां प्रत्युह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामांत केला, जयांच्या मुखे सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर समर्थ पुंडलीकवरदा हरे, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, राजा विराज प्रभु रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। श्रावण मासानिमित्त या रामदास मारुती मंदिरामध्ये काहीतरी चांगलं श्रवण करावं किंवा चांगलं पठण करावं, चांगलं चिंतन व्हावं, आणि या भूमिकेतून 20 दिवसाचं आपण हे सत्र सुरू केलेलं आहे. काल आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रावर त्यातले काही महत्त्वाचे पैलू, संपूर्ण चरित्र 4 दिवसाचं आपण नियोजन केलं होतं, पण 4 दिवसात संपूर्ण चरित्र सांगून होणार नाही. महत्त्वाचे त्यातले पैलू आहेत श्रीकृष्णांच्या चरित्रातले, त्याच्यावर आपण प्रयत्न करणार बोलण्याचा. काल सांगितलं की महाभारत, हरिवंश आणि श्रीमद भागवत पुराण यामध्ये कृष्णचरित्र प्रामुख्याने आलेलं आहे. विष्णू पुराणामध्ये काही थोडाफार संदर्भ आलेला आहे, पण महाभागवतामध्ये
श्रीकृष्ण चरित्र विस्तृत आलेलं आहे. दशमस्कंध, पूर्ण दशमस्कंध हा भागवताचा दशमस्कंध हा पूर्ण कृष्णचरित्र आहे. प्रसंग असा घडलेला आहे की महर्षी व्यास या व्यासांनी फार मोठं काम केलं. म्हणजे मूळ वेद जो होता तो वेद खूप विस्तृत, खूप मोठ्या विस्ताराने वेद आहे. त्या वेदाचे 4 भाग केले. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 विभाग केले. आणि एक एक वेद, हे 4 विभाग जे केले हे एक वेद एकेका शिष्यालाच दिला, सांगितला. ब्रह्मसूत्र भाष्य केलं आणि व्यासांनी 17 पुराणांची रचना केली. आपण म्हणतो 18 पुराण आहेत, पैकी 17 पुराणांची रचना व्यासांनी केली. परंतु त्यांच्या मनामध्ये काही प्रसन्नता निर्माण झाली नाही. एवढं विपुल वाङ्मय त्यांनी निर्माण केलं. पण महर्षी व्यास एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला त्या सरस्वतीच्या किनारी उद्विग्न अवस्थेत बसलेले, मनामध्ये खिन्नता आहे. आणि मनामध्ये पुन्हा पुन्हा हा विचार येतो की एवढं मी ज्ञान संबंध जगताला दिलं, पण का कोणास माझ्या मनामध्ये मनःशांती नाही आहे. एकदा तरी व्यासाने असे उद्गार काढलेले आहेत की एवढं मी काम केलं बरं का, ऊर्ध्व बाहू विरोबिष्य न कश्चित शृणोति मां. एवढं मी काम केलं, एवढा जगताला उपदेश केला, पण माझं कोणीही ऐकत नाही. लक्षात घ्या आपण की हे महर्षी व्यास म्हणते न कश्चित शृणोति मां, माझं कोणीच ऐकत नाही. व्यासांचं जर कोणी ऐकत नसेल तर तुमचं आमचं कोण ऐकणार नाही. ठीक आहे, मी नेहमी गमतीने सांगतो की हल्ली कोणीच कोणाचं ऐकत नाही. फार मोठी समस्या आहे. मुलगा आईवडिलांचं ऐकत नाही, बाप मुलाचं ऐकत नाही, विद्यार्थी शिक्षकाचं ऐकत नाही, शिक्षक विद्यार्थ्यांचं ऐकत, कोणीच कोणाचं ऐकत नाही. सुनबाई सासूचं ऐकत नाही. बऱ्याच तक्रारी असतात. सासू सुनेचं ऐकत नाही. म्हणजे कीर्तनकारांनी गमतीने सांगतात सासू आणि सून म्हणजे काय, तर म्हणाले सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. कोणीच कोणाचं ऐकत नाही. आणि असे खिन्न अवस्थेमध्ये मनाची अतिशय एक विकल अशी अवस्था व्यास. वास्तविक व्यास म्हणजे प्रत्युत्पन्नमती असं त्यांचं वर्णन केलं जातं. असे व्यास आहे, हे सामान्य पुरुष नाही. मग असं का व्हावं, म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांना एवढी उद्विग्नता का यावी, त्यांना ते कळेना. आणि अशा प्रसंगामध्ये देवर्षी नारद तिथे आले. नारदांचा त्रिभुवनात संचार असतो आणि नारद आले. नारदांच्या वेळेचा मंजूर तो ध्वनी ऐकल्याबरोबर व्यास एकदम सजग झाले, सावध झाले. नारदांचं ते प्रसन्न होताना बघितलं आणि नारदाने व्यासांना प्रश्न विचारला की महर्षी आपण असे खिन्न का दिसता, उद्विग्न का दिसता, आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही आहे, काय कारण आहे. तेव्हा व्यासाने सांगितलं की तेच कारण मला कळत नाही आहे. असं का व्हावं, माझ्या मनाला शांती नाही आहे, मनःशांती नाही आहे. नारद म्हणाले की असं कसं होईल, तुम्ही तरी एवढं काम केलं आहे, एवढ्या इतकी वेगवेगळी पुराणं लिहिली, पुराणकथा सांगितली, त्यात महाभारतासारखा मोठा पंचमवेद असं ज्याला म्हणतात ते सांगितलं, आणि तरी तुम्हाला ही अशी अवस्था का आली. ते म्हणाला तेच मला कळत नाही आहे.
मग नारदाने त्यांनी सांगितलं की हे सगळं एका योगाच्या वेगळ्या भावावस्थेत तुम्ही हे सगळी पुराणं लिहिली. योगाच्या एका वेगळ्या भावावस्थेत असताना तुम्ही सगळी पुराणं सांगितली, मान्य आहे. पण योगाला आणि ज्ञानाला भक्तीची जर जोड नसेल तर ते इतकं ज्ञान असून सुद्धा त्या ज्ञानाचा व्हावा तसा समाजाला उपयोग होत नाही. ज्ञान, भक्ती, कर्म आणि योग असे 4 प्रकार भगवंताकडे जाण्याचे सांगितलेले. एखादा ज्ञानमार्गाने जाईल, एखादा कर्ममार्गाने जाईल, एखादा योग मार्गाने जाईल. पण सर्व संतांचा असा अभिप्राय आहे की भक्ती मार्गाने मनुष्य जितका भगवंतापर्यंत सहज जाईल तितका दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जाणार नाही. और तसं बघायला जरी गेलं तर योग मार्ग किती कठीण आहे. आपण योग म्हणतो, हल्ली आता योगाचे क्लासेस गल्लोगल्ली क्लासेस आहेत, पण योग इतका सोपा आहे का हो. योगा अष्टांग, पतंजलीने अष्टांग योग जो सांगितलं आहे त्यातली पहिली पायरी आहे यम, नियम. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे 8व्या पायरीवर ह्या पहिल्या 7 पायऱ्या चढून गेल्यानंतर समाधी अवस्था आहे. ज्या समाधी अवस्थेमध्ये जीवाची शिवाशी भेट होते, जीवाशिवाचं ऐक्य होतं, असा तो समाधी ही 8वी पायरी आहे. पण पहिली पायरी आहे यम. यमामध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. यमामध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय ते ब्रह्मचर्य, असंग्रह, अहिंसा, सत्य, अस्तेय. बरं का, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह. आता अहिंसा म्हटलं एक तत्व जर आपण घेतलं, अहिंसा, आपण आसन एकदम 3ऱ्या पायरीवर उडी मारलेली आहे. अहिंसा म्हटलं तर आपल्या हातून खरंच आपण अहिंसा पालन करतो का हो. आपल्या हातून अहिंसा होत नाही. कितीतरी प्राण्यांच्या ह्या चालताना आपल्या पायाखाली कितीतरी बारीक बारीक जीव असतात. ते जीव आपल्या नकळत मुद्दाम करतो असं नाही, पण आपल्या हातून ती हत्या होत असते. आणि म्हणून आपल्याकडे महायज्ञ सांगितलेले आहेत. दुपारी भोजन करण्यापूर्वी 5 प्रकारचे यज्ञ सांगितले. यज्ञ म्हणजे त्या प्राण्यांची जी आपल्या हातून हत्या घडते त्यांच्या परिहारार्थ काकबली सांगितलं आहे. किंवा आपण अग्नीवरती स्वयंपाक करतो, ते स्वयंपाक करत असताना त्या चुलीवरती, आता गॅस आहे, कितीतरी बारीक बारीक त्याच्यात आपल्या हातून हत्या घडत असते. याच्या परिहारार्थ हे सगळे पंचमहामंत्र असं सांगितलं. आता ते आपण करत नाही. यम, त्यातलं अहिंसा हे तत्व आहे. सत्य, आता सत्य आपण खरंच सत्य बोलतो का हो. आपण जर आपल्या मनाशी जर विचार केला तर आपण रात्री झोपताना आठवावं की आज दिवसभरात किती वेळा आपण सत्य बोललो. मुलगाच बापाला काय तो बाप मुलाला सांगतो, फोन आलेला असतो आणि अरे आहेत का तुझे बाबा घरी. बाबा घरातच असतात. बाबा सांगतात नाही त्याला घरात, त्यांना सांग की नाही आहे घरी. म्हणजे मुलगा बापच असत्य बोलायला मुलगा कसं शिकवतो का. अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, स्थेय म्हणजे चोरी करणे, अस्तेय चोरी न करणे. आता प्रत्यक्ष आपण चोरी करतो का, चोरी करत नाही. तुम्ही आम्ही सगळे पापभीर आहोत. पापभीर म्हणजे पापाची भीती वाटणारे, त्यामुळे आपण चोरी नाही करत. पण ह्या ज्या सगळ्या अवस्था आहेत ह्या कायिक, वाचिक आणि मानसिक अशा प्रकारचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि एखाद्याच्या घरी आपण गेल्यानंतर त्याच्याकडे एखादा अँटिक पीस बघितला की आपल्या मनामध्ये नुसतं तरी आलं की हा अरे काय छान आहे, हा ही वस्तू आपल्याकडे असते तर चांगलं झालं असतं. असं नुसतं मनामध्ये आलं ना तरी ती चोरी झालेली आहे. लक्षात, असं मानसिक चौरी आहे.
म्हणून नुसतं मनामध्ये जरी आलं की आता त्याच्यावर आपला अधिकार आहे का, ते दुसऱ्याच्या घरामध्ये असलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाही आहे, पण आपल्या मनात आलं की अरे ह्याच्यापेक्षा माझ्या घरात माझ्या शोकेसमध्ये हा पीस जास्त चांगला दिसला, मनामध्ये नुसतं आलं तरी चोरी झालेली आहे. मग अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य याच्याबद्दल बोलायचं कामच नाही. सध्या मोबाईलच्या माध्यमातून आपण काय ब्रह्मचर्य पाळणार मला सांगावं, शक्य आहे का? आणि असंग्रह हे 5वं तत्व आहे. कशाचं? यम या एका या पहिल्या पायरीचं असंग्रह म्हणजे संग्रह करायचं नाही. आपण किती संग्रह करतो सांगू गमतीने. आपल्याकडे रद्दी असते बघा, वर्तमानपत्राची रद्दी असते, आणि ती रद्दी इतकी बरीच साठते. आता ती त्या वाण्याकडे द्यायची असते रद्दी, कारण त्याचीसुद्धा घरामध्ये अडचण होते. मग ती रद्दी देण्यापूर्वी आपण एकदा पुन्हा चालतो, एकदा काही ठेवण्यासारखं आहे. आता रद्दी वाचून झाल्यानंतर ती वर्तमानपत्र आपण रद्दीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यात पुन्हा वाचायची काही गरज आहे का? पण मन कसं असतं बघा, ते पुन्हा एकदा वाण्याला देण्यापूर्वी एकदा पुन्हा ते पाहतो आणि मग हे आर्टिकल अरे हे जास्तीत चांगलं, हे रागावून जरा म्हणजे जेवढं कात्रण काढून ठेवून हा झाला संग्रह. घरामध्ये आपल्या कितीतरी वस्तू अडगळीच्या असतात, पुष्कळ वस्तू असतात, पण असू दे. एखादा चहाचा कप इतका चांगला असतो, खूप जशी आपल्या काही भावना निगडीत असतात, तो कप राहू दे म्हणाले. आता तो कप वापरत पण नाही आपण, पण तो त्याचे कान पण खूप तुटलेला असतो, पण तो देत नाही, आपण टाकून देत नाही. किती संग्रह असतो. काय गोंदवलेकर महाराजांनी फार चांगलं सांगितलं. ते म्हणाले की किती संग्रह करायचा, तर प्रापंचिकाने 3 वर्ष पुरे इतका संग्रह करावा. प्रापंचिकाने, संन्यासाला तेवढंही नाही आहे, संन्यासाने संग्रहच करायचं नाही, पण आम्ही गृहस्थाश्रमी आहोत, 3 वर्ष पुरेल इतकं धान्याची साठवण करायला हरकत नाही, संग्रह करावा. आम्ही किती करतो? धनसंपत्ती किती गोळा करायची म्हणजे किती करायची. मला नेहमी या राजकारणी लोकांबद्दल मला गंमतच वाटते की हे सगळे कोटी कोटी रुपयांचे घोटाळे कसे काय करतात मला समजा. मला तर एक कोटी मला आकडासुद्धा लिहिता येत नाही. 1 कोटी लिहायचं मला किती शून्य द्यावे लागतं मला ते विचार करावा लागतो. बोलून कसं काय एका आयुष्यामध्ये 1 कोटी समजा माणूस. तुम्ही अगदी प्रामाणिकपणे विचार करा की आयुष्यभर कष्ट करून किंवा नोकरी करून किंवा कुठलाही व्यवसाय करून खरंच 1 कोटी रुपये आपण कमवू शकतो का? मग तो साधा सरपंच झाला की 5 वर्षामध्ये त्याची कोटी रुपयाची संपत्ती कशी काय होते? आणि बरं गंमत अशी आहे की एवढे कोटी रुपये साठवून जायचं कुठे नाही का? जेव्हा जातो आपण हे जग सोडून, त्यावेळेला त्यातल्या त्या 1 कोटीतले 1 कवडी तरी आपल्या उपयोगाबरोबर येते का? हो, नाही येत ना. हे तत्त्वज्ञान माहिती नाही का? सगळ्यांना माहिती. पण वृत्ती कशी असते माणसाची? तर सांगायचा मुद्दा असा की योगमार्ग कठीण आहे, कर्ममार्गसुद्धा कठीण आहे. कर्ममार्ग तुम्ही म्हणाले हे कृष्णचरित्रामध्ये हे काय आलं? आम्हाला कीर्तनाची सवय असते म्हणून थोडा पूर्व लागतो. बरं काय योगमार्ग कठीण आहे. आम्ही आसनं करत होतो, 1 आसन आम्हाला धड येत नाही. 4 महिन्याचा कोर्स केला, पण आत्ता जर मला तुम्ही सांगितलं आमचं आसन करून दाखवून मला तर दाखवता येणार नाही, किंवा दाखवायचा वेळ आली तर काहीतरी वेळावाकडा होईल, तर नको ते रुग्ण होऊन बसेल. कठीण आहे योगमार्ग. ज्ञानमार्ग त्याहून कठीण आहे. ज्ञान किती आहे या जगामध्ये? इतकं ज्ञान आहे, त्यातलं आपल्याला किती माहिती आहे? काहीच नाही. आद्य शंकराचार्य असं म्हणाले की त्यांचा तो दंड त्या समुद्रामध्ये बुडवला आणि तो असं वरती केला, आणि त्यातला 1 थेंब जो पडला, त्या शिष्याने सांगितलं की हा 1 थेंबा एवढं सुद्धा ज्ञान माझ्याकडे नाही आहे, असं आद्य शंकराचार्य म्हणतात. मग आपण ज्ञानाचा गर्व किती करावा? बरं, तो गर्व अभिमान ज्ञानी लोकांची जास्ती मागे लागतो बरं का. अज्ञानी असं त्यांना गर्व नसतो, अभिमान असतो, पण ज्ञानी जरा काही थोडंसं यायला लागलं की असं वाटते बस आलं आपल्या सगळं. योगमार्ग कठीण, ज्ञानमार्ग कठीण, कर्ममार्ग तरी सोपा आहे का? खरं म्हणजे भगवंतांनी इतका सोपा करून सांगितलं कर्ममार्ग की तुम्ही जे कर्म करा, यत करो ही यदश्नासी यज्ञोसी ददासी,
यत् तपस्सी कौंतेय तत्पुरुषोमध्ये म्हणून बस, बाकी काही करू नको. तू जे जे काही करशील ते ते करण्यापूर्वी माझी आठवण ठेव आणि ते कर्म झाल्यानंतर मला अर्पण कर. किती सोपं आहे की नाही. बरं, आपण म्हणतो की आता मी काही करणार नाही. पुष्कळ लोक म्हणतात की आम्ही आता रिटायर झालो, आता बस पुष्कळ केला, आता काही करायचं नाही. काही करायचं नाही हे सुद्धा एक कर्म आहे बरं का. काही करायचं नाही. बघा जमतं का. आपण नुसते रिकामे बसतो ना, ते आपण शरीराने काही कर्म करत नाही, पण मनात इतकी कर्म चाललेली असतात, सारखं काही नाही करते, इथे जाऊ तिथे जाऊ, काही नाही करते चालू असतं. मग कर्ममार्गसुद्धा सोपा नाही आहे. साधी गोष्ट आहे. आपण मी गमतीने नेहमी सांगतो की दिवसभर जाऊन नारदांची एक कथा आहे. नारदांना थोडासा किंचित अहंकार झाला आणि म्हणून भगवंतांनी त्यांचा अहंकार कसा दूर केला बघा. तात्पर्य जग आहे कथेतलं. तपशील बघू नका. त्यांना सांगितलं की एका थाळीमध्ये तेल दिलं आणि हे तेल पृथ्वी प्रदक्षिणा करून या, पण अट ही आहे की ह्या थाळीमध्ये जे तेल आहे, ह्या तेलाचा एक थेंबसुद्धा सांडता कामा नाही. तुम्हाला तेल नकोसून तर पाणी घ्या, काही घ्या. तात्पर्य मी सांगितलं, कथेचं तात्पर्य लक्षात घ्या की ते पृथ्वी प्रदक्षिणा करा, पण ह्यातला एक थेंब खाली सांडता कामा नाही आहे. नारदाने प्रदक्षिणा करायला सुरुवात केली आणि पूर्ण प्रदक्षिणा करून आले. नारद म्हणाले की बघा तेव्हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक थेंब सांडला नाही आणि पृथ्वी प्रदक्षिणा करून आलो. मग भगवंतांनी विचारलं की नारदा, 100पैकी 100 मार्क तुम्हाला, फक्त मला एक सांगा की ह्या पृथ्वी प्रदक्षिणा करताना माझं नाव किती वेळा आठवलं. ते म्हणाले तेवढंच राहिलं. ते म्हणाले असं कसं झालं, तुम्ही तर सतत तुमच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, सतत तुम्ही नारायण 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 म्हणत असता, मग असं कसं काय झालं. ते म्हणाले सगळं माझं लक्ष त्या पाण्याकडे होतं, त्या तेलाकडे होतं, एक थेंब सांडून हे तुम्ही अट घातली होती. म्हणजे हे तरी सोपं आहे का हो. मी आपल्याला गमतीने सांगतो किंवा महाराजांनी सांगितलं आहे, मी सांगायची आवश्यकता नाही आहे. महाराज म्हणाले दिवसभर नका देवाचं नाव घेऊ. ज्ञानेश्वरांनी सांगितलं की या आठा पहारा माझारी मोडके निमिष मरुदी. निमिष म्हणजे डोळ्याची पापणी लवते तेवढा काळ माझ्याकरता द्या, असं भगवंतांनी सांगितलं ज्ञानेश्वरांच्या मुखातून. ते जाऊया. आपण दिवसातून सकाळी उठतो की मी नेहमी सांगतो की किमान 3दा तरी आठवण करा भगवंताची. केव्हा सकाळी उठल्याबरोबर भगवंताला प्रार्थना करू की देवा तुझ्या कृपेने आज माझ्या जीवनामध्ये हा दिवस आलेला आहे, किती तुझे आभार मानू. माझं रक्षण कर, असं सकाळी प्रार्थना करावी. दुपारी भोजन करताना ते आपल्या ताटामध्ये आलेलं असं अन्न हे परब्रह्म आहे. प्रार्थना करावी देवाला की देवा तुझ्या कृपेमुळे आज मला हे अन्न मिळतंय, अशी तुझी कृपा राहू दे. खरं अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतो, पण अन्न आपण किती वाया घालवतो लक्षात घ्या. आपण समर्थाने ओवी लिहिली, आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. किंबहुना हे सांगण्याकरता शेगावच्या गजानन महाराजांनी अवतार घेतला. मग हे सगळं आम्हाला कळत नाही का. कळतं, पण आपण लग्न समारंभामध्ये मुद्दाम निरीक्षण करा. लग्न समारंभामध्ये ते बुफे सिस्टम असते हल्ली, नाही का. बुफे म्हणजे काय, शब्द पण काय गमती झाले. बफेलो त्याच्याशी जवळचं शब्द आहे. बफेलो अन्न तिथे ठेवलेलं असतं, आपल्याला किती पाहिजे तेवढं आपण घ्यायचं आहे. मग आपल्याला पोटाला किती लागतं आपल्याला कळत नाही का. पण तरीसुद्धा अशा लग्न समारंभामधून किती अन्न वाया जातं आपण बारकाईने निरीक्षण करा. म्हणजे ते जर अन्न वाचलं तर शेकडो गरीब कुटुंबांचं महिन्याभराचं जेवण उपयोगाला येईल, इतकं अन्न वाया जातं एका समारंभामध्ये.
दुपारी प्रार्थना करावी भगवंताला की भगवंता तुझ्या कृपेने माझ्या पोटामध्ये जठराग्नी तप्त झालेला आहे, तर तुझ्या कृपेमुळे मला माझी भूक शांत होणार आहे, तुझी कृपा आहे, अशीच कृपा ठेव. आणि रात्री झोपताना प्रार्थना करा की देवा आज दिवसभरामध्ये माझ्यातून अनेक अपराध घडले असतील, अनेक चुका घडल्या असतील, त्या सगळ्या चुका हे सगळे अपराध तू तुझ्या पोटात घाल आणि त्याबद्दल मला क्षमा कर. बस एवढा 3दा जरी झालं ना, 3दा आठवण झाली ना तरी खूप झाली, पण तीसुद्धा आपल्याला होत नाही. प्रत्येक कर्म करताना त्याची आठवण ठेवा. किती सोपं आहे खरं, म्हणजे किती खरंच सोपं आहे. सकाळी उठल्याबरोबर आपण भगवंताला सांगावं, स्नानाला जाता सांगावं, तेव्हा मी आता स्नानाला जातो आहे बरं का, स्नान झालं पूजेला बसतो आहे तेव्हा आपण करतो, पण प्रत्येक कर्म करता करता त्याची आठवण ठेवा आणि झालेलं कर्म त्याला अर्पण करा. तत्पुरुषोमद अर्पण, मला अर्पण कर, म्हणजे त्या कर्माची बाधा तुला होणार नाही. जे कर्म आपण करतो ते कर्म मुद्दाम वाईट कर्म करत नाही, पण त्याची गणना वाईट कर्मामध्ये होऊ शकते. कारण पुन्हा तिथे काया वाचा आणि मन. अहो नुसतं एखाद्याचं मन आपण एखाद्याला कठोर शब्दांनी बोललो ना तरीसुद्धा ते वाचिक पाप आहे. मग अशा प्रकारचं आपल्या हातून अनेक वेळा चुकीचं कर्म घडतं, कधी कळत घडतं, कधी न कळत घडतं. पण मग कर्ममार्ग तरी सोपा आहे का? तोही सोपा नाही. मग काय म्हणाले सोपा आहे, तर भक्तिमार्ग सोपा आहे असं सगळ्या संतांनी सांगितलं. सगळ्यात सोपा भक्तिमार्ग, हे खरं आहे. पण भक्तीचं रहस्य आम्हाला कळलं आहे का? तुकोबाराय म्हणाले, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संकल्प माया म्हणजे इथे आसक्ती असा अर्थ आहे. त्या प्रपंचाबद्दलची, त्या संसाराबद्दलची आमची आसक्ती ही आम्ही कमी करायला पाहिजे. संकल्पावी माया संसाराची. आणि भक्तीची व्याख्या सगळ्यात अतिशय समर्पक आणि सुंदर अशी व्याख्या आचार्यांनी केली. ते म्हणाले, मोक्षकारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयस स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणचं अनुसंधान राहणं याचं नाव भक्ती. मी नेहमी सांगतो की भागवतामध्ये 9विध प्रकार आलेले आहेत भक्तीचे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. हे भक्तीचे प्रकार नाही आहेत बरं का, ही भक्तीची साधन आहे. भक्ती याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. आत्ता तुम्ही करता श्रवण भक्ती साधन आहे, किंवा कीर्तन प्रवचन आहे साधन आहे. मी कीर्तन करतो म्हणजे मी भक्ती करतो असं अजिबात म्हणायचं कारण नाही, मानायचं कारण नाही आहे. मग हे करत असताना, हे साधन करत नामस्मरण आहे, नाम आपण घेत असताना खरोखर आपलं मन त्या ठिकाणी किती एकाग्र झालेलं असतं का? कबीर महाराज म्हणाले, मला तो करमी फिरे. कबीर महाराज लिहितात, मला तो करमी फिरे जेव्हा फिरे मुखमाई, मनवा तो दोसो दिस फिरे येतो सुमिरन नाही. याला नामस्मरण म्हणायचं नाही. म्हणजे ही साधनं आहेत भक्तीची. कशा करता? भगवंतापर्यंत पोचण्याकरता. मग या मार्गाने म्हणजे भक्ती मार्ग हा सुद्धा, भक्ती तो 16वरची पोळी तुकोबाराय म्हणाले, तोही सोपा नाही आहे. मग सोपं काय आहे? आम्हाला सोपं काय असेल ते सांगा बरं का. आणि आता तर आम्हाला तेही सोपं असलं तरी करायला आम्हाला वेळ नाही, अशी अवस्था आहे. खूप सोपं करून सांगितलं तरी त्या आता आम्हाला काही वेळ नाही, जाऊ दे. व्यासांनी हाच प्रश्न विचारला की देवर्षी नारदा, का माझ्या मनामध्ये अशी अशांतता आहे, अस्वस्थता आहे, उद्विग्नता आहे, दुःख आहे, काय आहे? ते म्हणाले की तुम्ही एवढं काम केलं हे खरं आहे, पण हे सगळं एका विशिष्ट भावावस्थेत, एका योगाच्या विशिष्ट भावावस्थेत तुम्ही हे सगळं केलेलं आहे. मग योगाला, कर्माला, ज्ञानाला जर भक्तीची जोड नसेल तर त्यामुळे मनुष्यांती लाभली नाही. त्याचं हे कारण आहे. मग म्हणाले, मी काय करू? तेव्हा नारदाने सांगितलं की भगवंताच्या लीला वर्णन करा. भगवंताच्या लीला वर्णन करा. आमच्या कीर्तनामध्ये 3 प्रकार सांगितले जातात. कोणते 3 प्रकार आहेत? तर नामसंकीर्तन,
गुणसंकीर्तन आणि लीला संकीर्तन. नामसंकीर्तन म्हणजे काय? अखंड नाम घेणे, अखंड नामात राहणे, नाम घेणे. आपण जे कीर्तन समजतो टाळ, काय पेटी, मृदंग, हे सगळं, हे बाकीचं सगळे बाह्य आहे, त्याचा काही उपयोग नाही. उपयोग नाही म्हणजे सादर करायचं असेल तर व्यावहारिकदृष्ट्या सादर करायचं असेल तर उपयोग आहे, ती गरज आहे त्याची. पण कीर्तन म्हणजे काय? तर अखंड भगवंताच्या गुणांचं वर्णन करणं, अखंड भगवंताच्या नामाचं वर्णन करणं, अखंड भगवंताच्या कीर्तीचं वर्णन करणं, त्याला नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन आणि लीला संकीर्तन. मग म्हणाल त्यातलं मी काय करू? नारदाने सांगितलं, तुम्ही सगळ्या अवतारांचं वर्णन केलं, पण कृष्णाने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्या लीलांचं वर्णन केलं का? ते वर्णन नाही. मग ते करा, ते करा म्हणजे तुम्हाला मनःशांती लाभेल. कारण गोपालकृष्णांचा अवतार हा पूर्णावतार आहे. त्या कृष्णाने अगदी जन्माला येण्यापासून, त्याच्या आधीपासूनच अवतार समाप्तीपर्यंत जे जे काही कार्य केलं, जे जे काही करून दाखवलेलं आहे, त्या सगळ्यांचं गुणवर्णन करा. भगवान श्रीकृष्ण असं आपण म्हणतो. भगवान कुणाला म्हणायचं? ज्ञानेश्वरांनी एका ओवीत सांगितलं, यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर ऐसे सहाही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. भगवंताच्या ठिकाणी 6 गुण आहेत: यश, श्री, औदार्य, ज्ञान, ऐश्वर आणि वैराग्य. कृष्ण आपल्याला कृष्ण कळायला कठीण आहे बरं का. कृष्ण सगळ्यामध्ये आहे आणि कशातच नाही आहे. कृष्णाच्या एक अगदी कमीत कमी शब्दात वर्णन करायचं तर कृष्ण सगळीकडे आहे, पण तो कुठेच नाही आहे. त्यांनी सगळं सांगितलं, पण तो कशालाही लिप्त झालेला नाही आहे. जसं कमळपत्रावरती पाण्याचा बिंदू असतो, आपण पाहतो त्या कमळपत्रावरती पाणी असतं, पाण्याचा थेंब असतो, चमकतो, पण तो पाण्याचा थेंब त्या पानाला चिकटलेला आहे का? नाही चिकटलेला. तसं सगळ्यामध्ये राहा, पण कशातही गुंतू नका. खूप छान सुंदर ते एक गीत आहे बघा, माना मानव हा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा. काय पुढे? भोगी म्हणून उपहासा योगी कर्माचा, योगी कर्माचा. असं कृष्णाचं चरित्र आहे. मग व्यासांना ते पटलं बरं का. आणि व्यासांनी पुन्हा लेखणे हातामध्ये घेतली आणि व्यासांनी लिहायला सुरुवात केली. आणि ते व्यासांनी लिहिलेलं शेवटचं महापुराण म्हणजे श्रीमद भागवत. ते भागवत सांगून लिहून झालं आणि व्यासाने आपली लेखणी खाली ठेवली. आणि या भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये पूर्ण कृष्णचरित्र वर्णन केलेलं आहे. आणि 11 स्कंदामध्ये गोपालकृष्णांनी उद्धवाला जो उपदेश केलेला अवतार समाप्तीपूर्वी रणांगणावरती अर्जुनाला केला ती भगवद्गीता, आणि उद्धवाला सांगितली ते भागवत. आणि मग ती लेखणी व्यासांनी खाली ठेवली. ते श्रीमद भागवत, त्या भागवतामधले त्या भागवताच्या आधारे मी जी काही कथा आपण कालपासून पाहतोय ती भागवताच्या आधारे आहे. काल आपण पाहिलं की ती योगमाया त्या यशोदेच्याकडे, तिच्या उदरी जन्माला आलेली ती योगमाया, ती बालिका, ती कौसली आणली इकडे आणि तिला शेळीवर आपटली. ती आकाशात स्थिर झाली, त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात स्थिरवून तिने सांगितलं की मी जर तुझ्या हातातून निसटले तर तुझा काळ गोकुळामध्ये वाढतोय. आणि हे ऐकलं मात्र आणि कंस अक्षरशः त्या क्षणी घाबरा झाला, भयभीत झाला की अरे आत्तापर्यंत मी म्हणजे जी आकाशवाणी वसुदेव देवकीच्या लग्नाच्या वेळेला त्या मिरवणुकीमध्ये जी आकाशवाणी झालेली होती ती आकाशवाणी खरी ठरणार आहे. ती खरी ठरू नये याकरता मी प्रयत्न केले खरे, पण तरीसुद्धा नारदांनी सांगितल्याप्रमाणे मला फसवलं. ठीक आहे, मला पण कंस तसा शरण देण्यात आला नव्हता.
मग त्यांनी काय केलं, त्यांनी वेगवेगळे उपाय करायला सुरुवात केली. हा जो कोण गोकुळामध्ये आहे असं त्या योगमायेने सांगितलं होतं, त्याला संपवण्याकरता काय काय करता येईल, जे जे करता येईल ते करायचं असं ठरवलं. काय ठरवलं ते नंतर बघू. आपण आता गोकुळात जाऊया. त्या बालकाला वसुदेवाने त्या यशोदेच्या कुशीमध्ये ठेवलं. मध्यरात्रीची वेळ आहे आणि पहाटेच्या सुमारास योगमायेत निद्रिस्त असलेली ती यशोदा जागी झाली आणि पाहते तर काय, आपल्या कुशीमध्ये ते बाळ. अहो ते बाळ म्हणजे काही सामान्य आहे का? ती इतकी हर्षभरीत झाली आणि काही क्षणातच ही वार्ता अख्ख्या गोकुळामध्ये पसरली. आणि मग त्या नंदाच्या वाड्यामध्ये त्या संबंध गोकुळातल्या सगळ्या गोपस्त्रिया, सगळे गोपी अशी सगळी तिथे त्या वाड्यामध्ये गर्दी झाली. कशाकरता? या यशोदेच्या बालकाला पाहण्याकरता. इतका आनंद झाला गोकुळामध्ये. मी काल सांगितलं की मथुरेचं राज्य आणि त्या मथुरा राज्यामधलं गोकुळ एक भाग आहे, एखादं नगर म्हणून याला असं छोटंसं. आपण कल्पना करा, त्या गोकुळाचं वैशिष्ट्य असं की गोकुळामध्ये मुख्यतः काय त्याला म्हणायचं, गोपालन हा उद्योग आहे. तिथल्या सगळ्या गोकुळामधल्या सगळ्या लोकांचा गोपालन हा व्यवसाय आहे. आता कल्पना करा की ते गोकुळ आपलं कोल्हापूरच्या तिकडे आहे ना, मोठी चितळ्यांचा मोठा उद्योग आहे. चितळ्यांचं दूध, दही वगैरे. थोडं कल्पना करेल, जस्ट इमॅजिन की त्या तसं त्या काळामध्ये त्या गोकुळातल्या राहणाऱ्या प्रत्येकाच्याकडे भरपूर गायी होत्या. वर्णन असं आहे की या नंदाकडे 9 लाख गायी होत्या. 9 लाख गायी. आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये ना पाच गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या. त्याच्यामध्ये गाय अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्त्वाची सांगितलेली. गाय, गायत्री, गीता, गोविंद आणि गंगा हे 5 गकार फार महत्त्वाचे आहेत. पुन्हा एकदा समजून विरुद्ध करून गाय, गायत्री, गीता, गोविंद आणि गंगा. गाय किती पवित्र आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर गाय या विषयाची स्वतंत्र एक व्याख्यान देते, इतकं गायीचं महत्त्व आहे. तर त्या गोपालनाचा व्यवसाय त्या सगळ्या गोकुळामध्ये चालायचा आणि संबंध मथुरेमध्ये हे सगळं दूध दुभतं सगळं मथुरेमध्ये दिलं जायचं, व्यवसाय होता. तर सकाळी सकाळी ही सगळी वार्ता गोकुळात पसरली. इतका आनंदोत्सव 10 दिवस त्या नंदवाड्यामध्ये मोठा आनंदोत्सव चाललेला आहे. आणि झालं असं की गर्गाचार्य त्यांचे उपाध्याय ते गर्गाचार्य तिथे आलेले आहेत आणि गर्गाचार्यांनी त्यांचं जातक वर्तवलं त्या बालकाचं. आपल्याला कल्पना आहे की काल आपण पाहिलं की 7वा गर्भ त्या रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन स्थापित केला आणि तो रोहिणीचा मुलगा म्हणजेच बलराम, शेषाचा अवतार आहे, त्याचं आणि ह्या नवजात बालकाचं एकाच वेळी जातक वर्तवलं. आणि त्या गर्गाचार्याने सांगितलं की यशोदा तू फार मोठी भाग्यवान आहेस. आता हे त्याच्या शरीरावरची चिन्ह बघितली, सामुद्रिक चिन्ह, आणि त्याच्यावरून गर्गाचार्याने सांगितलं की अगं तू मोठी भाग्यवान आहेस. अगं हा मुलगा म्हणजे सामान्य मुलगा नाही आहे, केवळ भगवंताने अवतार घेतलेला आहे असं समज. पण एक लक्षात ठेव, याच्या लहान वयामध्ये याच्यावर अनेक संकट येणार आहे. हा अत्यंत गुणवान, अत्यंत रूपवान असं हे सगळं वर्णन करताना यशोदेच्या चेहऱ्यावर तितकाच आनंद आला. पण याच्या लहान वयामध्ये याच्यावर अनेक संकट येणार आहेत असं ऐकल्याबरोबर मात्र ती थोडी घाबरली. तिने विचारलं की संकट येणार म्हणजे नेमकं काय होणार. ते म्हणाले ते सांगता येणार नाही. संकट कशा प्रकारचं असेल सांगता येणार नाही, पण काळजी घे असं गर्गाचार्य येऊन सांगून गेले. गर्गाचार्यांचा सन्मान केला नंदाने. आणि या बालकाच्या जन्माप्रित्यर्थ
अनेक प्रकारची दानं दिलेली आहेत या नंदाने. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इतक्या गायी होत्या, त्यामुळे गोदानाचं फार विशेष आहे. अनेक ब्राह्मणांना त्याने गायी दान दिल्या. आणि संबंध तुकाराम महाराजांचं खूप छान वर्णन केलेलं आहे. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, असं वर्णन केलेलं आहे. आणि त्या दिवसापासून त्या गोकुळातल्या स्त्रिया ह्याचं रूप इतकं मनोमोहक आहे की त्यांना त्या दिवसातून काही ना काहीतरी कारण काढून यशोदेकडे यायच्या आणि त्या बालकाला बघायच्या.